काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी वादग्रस्त विधान केलेलं होतं। दरम्यान वडेट्टीवारांनी केलेल्या वक्तव्यामुळे जनतेच्या भावना दुखावल्या आहेत। त्यांनी माफी मागून काही होणार नाहीये असं वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेलं आहे। आपण बघूयात भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले। 26 वर्षानंतर पर्यटकावर झालेला हल्ला आहे। हे यश लपवण्यासाठी माझ्या भाषणाला तोडून म्हणून ठेवलं। म्हणून मी या माझ्या बोलण्यामुळे आमच्या ज्या बिचारा इनोसंट आणि निष्पाप लोकांचा बळी गेलाय, त्यामध्ये अतिरेक्यांनी त्यांना मारलंय, त्यांच्या कुटुंबियाला काही वेदना झाल्या असतील तर मी माफी मागेल आणि मी माफी मागतोय। वडेट्टीवारांनी अत्यंत असंवेदनशील आणि या देशातल्या जनतेला दुखवणारं अत्यंत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे। अशा वक्तव्याला केवळ माफी मागून होणार नाही। वडेट्टीवारांनी ज्या पद्धतीनं असंवेदनशील आणि बेजबाबदार वक्तव्य केलं आहे, खरं तर काँग्रेस पार्टीचा खरा चेहरा आणि खऱ्या अर्थाने यांच्या देशाबद्दलच्या भावना आणि व्यक्तीबद्दलच्या भावना यातून दिसतं। मी या बाबीचा पहिलेही निषेध केला आहे, कालही निषेध केला आहे। निश्चितपणे पुढच्या काळामध्ये जनता यांना सोलून काढल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतं।